नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 128 कोटी 68 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। अवकाळी पावसामुळे राज्यात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या भरपाईपोटी सरकारने ही मदत जाहीर केली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण 25 अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। पेट्रोलमध्ये इथेनॉल वाढवण्याची मागणी केली जाते। BMIच्या अहवालामध्ये साखर निर्यातीबंदीची शक्यता व्यक्त केली जाते। आंब्यासाठी पीक संरक्षण वेळापत्रक तयार करणार। कृषी आयुक्तालयामध्ये झालेल्या बैठकीतील हा निर्णय घेण्यात आलेला आहे। AI चे 20 कोटी खर्चण्यामध्ये अपयश आलेले असून कृषी विभागावरती ओढवली नामुष्की। आर्थिक वर्षाखेर निधी वितरणाची सोपस्कर। अमूलने ओलांडला 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा। उलाढालीमध्ये 11% वाढ झालेली असून युरोपियन युनियनसह 50 पेक्षा अधिक देशांमध्ये व्यवसायांचा विस्तार करण्यात आला। आता शांततेसाठी चर्चायुद्ध सुरू असून निर्णायक वाटाघाटी आजपासून सुरू झालेल्या आहे। 40 दिवसांच्या विध्वंसक युद्धानंतर शांततेसाठी अमेरिका इराण करारासाठी आमनेसामने आलेले आहे। इस्मानाबाद शहराला छावणीचे स्वरूप आलेले असून संरक्षणाची जबाबदारी पाकिस्तान लष्कराकडे आहे। शहरामध्ये 2 दिवसाची सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली। राज्यामध्ये पुढील 4 आठवडे उन्हाच्या झळा। पारा 40शी पार जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। विदर्भ, मराठवाडा, कोकणाची ही काहिली होणार। ऊस, द्राक्ष, सोयाबीनच्या कर्जदारामध्ये सर्वाधिक वाढ झालेली असून आगामी हंगामासाठी कर्जदार निश्चित करण्यात आले। बँकांना अंमलबजावणीच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या। तर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले। केवळ घरच नव्हे तर आता उद्योगही चालवणार। महिलांकडील कर्ज 16 लाख कोटींवरून 76 लाख कोटींवरती गेलेले आहे। 2017च्या तुलनेमध्ये 5 पट वाढ झालेली आहे। व्यावसायिक कर्जाला पसंती मिळत असून महाराष्ट्रामध्ये महिला कर्जदारांचा टक्का तुलनेमध्ये स्थिरच आहे। उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कर्जवाढीचा वेग आहे अधिक। हेक्टरी 17,500 मदत जाहीर असून पण प्रत्यक्षामध्ये काहीच मिळाले नाही। 2025च्या खरीप हंगामातील विमा थकीत असून पातूर तालुक्यामध्ये शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। गत वर्षीच्या 2025 खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेल्या पातूर तालुक्यातील भंडाराज बुद्रुक, भंडाराज खुर्द, तांदळी बुद्रुक, तांदळी खुर्द आणि नांदखेड येथील शेतकऱ्यांना अद्याप सुद्धा विम्याची मदत मिळालीच नाही। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले असून मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। पाणी पुरवठा योजनांसाठी निधी मिळेना। 300 कोटी रुपये थकलेले असून विकास कामे ठप्प होण्याच्या मार्गावरती। कंत्राटदार व मजूर, ग्रामीण भागातील योजनांवरती संकट कायम। शेतकऱ्यांचे जीवनमान संपवण्याचे प्रमाण घटलेले असून पण शेती अजून सुद्धा अस्थिर आहे। 2017 ते 2025 मध्ये घट झालेली आहे। खामगाव, मोताळा, संग्रामपूर आणि नांदुरा तालुक्यामधील शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचे प्रमाण आता कमी केलेले आहे। मार्च महिना उलटलेला असून वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी पेरणी 72% आहे। सिंचनासाठी पाणी नसल्याने शेतकऱ्यांची पाठ फिरवली जाते। क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता कमी आहे। गव्हाची 16,000, करडईची 12,000 क्विंटल विक्रमी आवक झालेली असून दर घसरलेला आहे। आर्थिक गणित कोलमडलेले असून अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढलेली आहे। घाबरू नका, तुमच्यासोबत शक्ती आहे। आसराच काय, रोटी कपडा सुद्धा मिळेल बरं। नव्या यादीतील सोलापूरला वगळले। बार्शीमध्ये 6 आणि 25 महिलांना आश्रय मिळाला। पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। उजनीतील पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जातोय। यंदा 19.86 TMC उपयुक्त पाणीसाठा आहे। ऑगस्टपर्यंत पाणी राहील असे नियोजन करावे लागणार। आर्थिक वर्षाअखेरीस सुद्धा जलजीवनला ठेंगा बसतोय। अपेक्षितेपेक्षा केवळ 5% निधी प्राप्त झालेला आहे। केंद्रासह राज्यांनीही पाठ फिरवल्याने मिशन थंडावलेले आहे। उन्हाळी हंगामाच्या ई-पीक नोंदीला प्रारंभ झालेला असून 24 मेपर्यंत नोंदविणार ऑनलाईन पीक पेरा। गिरणा पट्ट्यामध्ये शेतकरी एकवटलेले असून अस्थिरीकरणासाठी दर्शवला विरोध। आधी नारपार योजनेचे पाणी गिरणा खोऱ्यामध्ये आणा, शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका। येवला मतदारसंघामधील सिंचन क्षेत्रामध्ये होणार मोठी वाढ। 1,25 लाख रुपयांच्या निधीमधून 6 बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मान्यता देण्यात आली। लाल मिरचीचा ठसका बसत असून दरामध्ये वाढ झालेली आहे। गृहिणींचे बजेट पूर्तता कोसळलेले असून विविध प्रकारच्या मिरचीच्या बाजारामध्ये झाल्या दाखल। विभागातील 1000 बंधारे उद्ध्वस्त झालेले असून दुरुस्ती न झाल्यास धोका वाढणार आहे। रुई येथील घटना। रुई येथे दुसरे नुकसानीचे 140 पंचनामे। 30 समितीच्या स्वाक्षरीविनाच केले सादर। सोयगावमध्ये महसूल विभागाचा अजब कारभार।
पडताळणी विद्यार्थ्यांची परीक्षा मात्र शिक्षकांची 850 शाळा 2 लाख विद्यार्थी पडताळणीसाठी 214 अधिकारी. विहीर खोदली आणि अडकली. NMFच्या जाचकटीमुळे शेतकऱ्यांसह रोजगार सेवक कोंडीमध्ये सापडले. प्रामाणिकरण करायचे कसे? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता, धुळीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त झाले. 27 किलोमीटर लांबीचे काम, ठेकेदारासह अधिकाऱ्यांचेही कामाकडे होते दुर्लक्ष. ओंढ्यामध्ये गोठा अनुदानाचा खेळखंडोबा झालेला असून 349 पैकी 243 शेतकरी वंचितच आहे. औंढा तालुक्यामध्ये गोठाधारक शेतकऱ्यांपैकी केवळ 106 शेतकऱ्यांनाच अनुदान वितरित करण्यात आले. सौर कृषी पंप बसवण्यास विलंब होत असून शेतकरी आक्रमक झालेले आहे. पिंपळगाव रेणुका येथील शेतकऱ्यांकडून कंपनीवरती कारवाईची मागणी केली जाते. शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली मागणी. मांजरा प्रकल्पांमुळे 6 शहरांसह 51 गावांचा उन्हाळा सुखामध्ये. दिलासा मिळत असून इतिहासामध्ये प्रथमच तब्बल 1000 दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होतोय. मूल्यांकनामध्ये अपात्र ठरलेल्या 32 शाळांचे अनुदान बंद करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांचा समावेश असून वारंवार संधी देऊन सुद्धा निकष पूर्ण न केल्याने शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाते. लोणार सरोवरातील जलपातळी वाढवण्याचे कारणे शोधणार. हायकोर्टाचा आदेश देण्यात आलाय. अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. आर्थिक घडी सावरण्यासाठी पणन मंडळाच्या केंद्राकडे डोळे असून अचलपुरामध्ये बारदाना संपलेला आहे. शेतमालाची खरेदी बंद झालेली असून शेतकरी वेटिंगवरती आहेत. रेशन घोटाळ्याचा माहेमरू आयो जितेंद्र पाटील अखेर निलंबित करण्यात आला. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांचीही कारवाई करण्यात आलेली असून लोकमतच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. 1.5 कोटींचा घोळ केला होता. बोगस बियाण्यांचा वापर केला जात असून विक्री आढळल्यास 5 वर्षांचा कारावास भोगावा लागणार. महसूल वसुलीचा उध्व रेकॉर्ड 51 कोटींचा टप्पा ओलांडलेला असून पाणीपट्टी वसुलीमध्ये नवा इतिहास रचण्यात आला. उद्दिष्टांच्या 122% रक्कम तिजोरीमध्ये. खिशाला गारवा, दर महिन्याला वीज बिलामध्ये होणार मोठी बचत. भंडारा जिल्ह्यातील घरगुती वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळतोय. स्मार्ट मीटरमुळे अचूक वेळेमध्ये वीज वापर. धान तसेच मक्याला भाव मिळत नाही. नव्या संघर्षासाठी सज्ज व्हा. किसान जागृती मंचाचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. भंडारा जिल्ह्यामध्ये थकीत वीज बिलांमुळे 10 नळ योजनांचा पुरवठा खंडित करण्यात आला. 6.15 लाख रुपयांची थकबाकी असून ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वसूल मोहीम तीव्र करावी. मोफत रेती पुरवठ्याअभावी रखडले 2,500 घरकुलांचे बांधकाम. रेतीअभावी घरकुलांचे स्वप्न अधांतरी. लाभार्थ्यांच्या तहसील कार्यालयामध्ये वाढल्या चक्रा. जलजीवन 80% तरीसुद्धा टँकरचा सासरा. जीवितेचा पहाड ताणलेलाच. अंबुजा पुरवतो दरवर्षी टँकरने पाणी. 9 गावांची भौगोलिक रचना. जलपूर्ण भरण्यासाठी प्रतिकूल. खासगी भूमापक दिमतीला 30 दिवसांमध्ये मोजणी करण्यात येणार. जमीन मोजणी प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. डिजिटल पद्धतीने मोजणी होणार. ग्रामपंचायतची मास्टर लॉकची समस्या कायम असून मजूर रोजगारापासून वंचित आहे. मजुरांशी शहराकडे धाव असून शासन दखल घेणार का? छत्तीसगड राज्यामधील बनावट कीटकनाशकांची गोंदिया जिल्ह्यामध्ये विक्री होते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून बनावट कंपन्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2.61 लाख गोधनाचे केले इयर टॅगिंग. जनावरांची संख्या अधिक असून इयर टॅगिंग करणे हे अनिवार्य. महागाईची चिंता मिटलेली असून दिव्यांगांची शिष्यवृत्ती आता 5 पटीने वाढलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे. अभ्यास दौऱ्यांसाठी मिळणार वार्षिक मदत. बारदानाअभावी महागाव खविसांची तूर खरेदी ठप्प झालेली असून 92 शेतकऱ्यांपैकी 78 जणांनाच आले SMS. काजू आंबा उत्पादकांना हेक्टरी 3 ते 5 लाख मदतीची मागणी केली जाते. अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे यंदा काजू आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये सापडलेले असून त्यांना राज्य शासनाने हेक्टरी 3 ते 5 लाख रुपयांची मदत द्यावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. शेतीची वाट अडवणार त्याचे आधार कार्ड आता ब्लॉक होणार. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना. सरकारकडून कारवाईचा निर्णय. कमी खर्चामध्ये उत्पन्न तरीसुद्धा भुईमुगाची लागवडच होईना. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येते. शेंगदाण्याचा दर हा 150 रुपयांवरती. जळगाव जिल्ह्यामध्ये 7.50 लाख हेक्टरवरती खरीपाच्या पेरणीचा अंदाज व्यक्त केला जातोय. एल निनोच्या प्रभावाचे सावट असून कापसाचा पेरा गेल्या वर्षाप्रमाणेच राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. खतांचा काळाबाजार ठरणार शासनाची फसवणूक. युरियाचा 2,650 टन साठा दाखल झाला.
60,000 लिटर रॉकेल उपलब्ध असून पण भाव 62 रुपयामुळे अडचणीमध्ये आलेले आहे. सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार रॉकेल पुरवठा साखळी तयार करताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. 10% पैसे भरून उद्योगासाठी कोटींचे कर्ज घेतले तरीही अर्ज करेनात. अनुसूचित जाती व नवबद्ध उद्योगासाठी सुवर्ण संधी ठरत आहे. जनजागृती अभावी योजनेला 0 प्रतिसाद मिळतोय. राज्यामध्ये 1.91 लाख घरांवरती सौर पॅनल बसवले. पालिका नगरपालिकांना 19 कोटींचे बक्षीस मिळते. पीएम सूर्यघर योजनेतील ठळक वैशिष्ट्ये काय आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल. युद्धाचा फटका. केळी उत्पादकांना निर्यात ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांवरती लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या बागा मोडण्याची वेळ आलेली आहे. फुलशेतीवरती संकट असून झेंडूला 10 ते 20 रुपयांचा भाव मिळतोय. शेतकऱ्यांनी थांबवली तोडणी. अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. उमरगा तालुक्यातील 7-12 संकेतस्थळ ठप्प झालेले असून खरीपाच्या तोंडावरती शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे. कर्ज व हमीभाव नोंदणी प्रक्रियेला याचा फटका बसत आहे. एकाच रात्री 8 शेतातील सौर ऊर्जा प्रकल्पांचे वायर लंपास झाले. तरेगाव शिवारातील ही घटना घडलेली असून चोरटे मोकाट शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. एसटीची 10% उन्हाळी भाडेवाढ जाहीर करण्यात आलेली आहे. 15 एप्रिलपासून प्रवाशांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. शेतकऱ्यांना 4 पट मोबदला देणार पुनर्वसनाची हमी. मंत्री बावनकुळे म्हणाले. घोटी त्र्यंबकेश्वर महामार्गासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा करण्यात आला. गारपीट अवकाळीतील नुकसानीची पाहणी करण्यात आली. खासदार प्रणिती शिंदे यांनी केली तातडीच्या मदतीची मागणी. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत असून तात्काळ पंचनामे करून मदत द्या असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. करमद व्यवसाय नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरती पवनचक्की प्रकल्पाला याचा फटका बसतोय. चाफळ परिसरातील शेतकऱ्यांची उपजीविका संकटामध्ये सापडलेली आहे. अवकाळीनंतर शेतीचे अर्थकारण कोलमडलेले असून सोंगणी झाली 8,000 रुपये एकर. शेतकरी हवालदिल झालेले आहे. श्रीरामपुरामध्ये कांदा पिकांचे पंचनामे हे कागदावरतीच आहे. 6 लाख क्विंटल भाताची हमीभावाने खरेदी करण्यात आली. रायगड जिल्ह्यामध्ये 37,572 शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी. रब्बीच्या ई पीक पाहणीमध्ये वसमत तालुका अव्वल असून 42,000 हेक्टरपैकी 31,000 हेक्टर क्षेत्रातील पाहणी पूर्ण झालेली आहे. बासमतीसह 5 प्रकारचा तांदूळ महागलेला असून दरामध्ये 1.5 ते 27.5% वाढ झालेली आहे. पंजाब हरियाणामध्ये उत्पन्न घटले. मान्सूनचे आगमन वेळेमध्ये मात्र वितरण विस्कळीत झालेले आहे. हवामान तज्ज्ञांचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. एप्रिलमधील पावसाचा हा परिणाम नाही. कीटकनाशक कंपन्यांना शेतकरी 1ही रुपये देणार नाही. कंपन्यांनी पैशांसाठी तगादा केल्यास कोकणामध्ये फिरू देणार नाही असे शेट्टी म्हणाले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.